नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नजारा टेक्नॉलॉजी ॲक्वायर UK बेस करो गेम्स फॉर ₹247 करोड टू एक्सपांड ग्लोबल गेमिंग प्रेझेन्स. तर मित्रांनो, नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने UK बेस करो गेमला ॲक्वायर केले आहे 247 कोटी रुपयांमध्ये. कशासाठी? ग्लोबल लेवलवर आपली गेमिंग प्रेझेन्स एक्सपांड करण्यासाठी. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन नंतर नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची UK बेस करो गेम ही होली ओन सबसिडरी कंपनी बनली आहे. कारण मित्रांनो, या कंपनीमध्ये नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 100% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड Q4 रिझल्ट मिस एस्टिमेट बोर्ड रिकमेंड्स ₹1.25 पर शेअर फायनल डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 5.1%ने इन्क्रीज होऊन 4,336.2 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, मार्केटचा एस्टिमेट होता 4,574 कोटी रुपयाचा. म्हणजे मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या नेट प्रॉफिटने मार्केटच्या एस्टिमेटला मिस केले आहे. आणि मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 0.6%ने डिक्रीज होऊन 10,982.6 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ₹1.25चा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी डेटा पॅटर्न्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डेटा पॅटर्न्स शेअर मे रॅली अनॉदर 60%. नुवामा हायलाइट्स की ट्रिगर्स फॉर द नेक्स्ट 2 इयर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेडवर आपली बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राइस वाढवला आहे. 2,300 रुपयांनी वाढून आता नवीन टार्गेट दिला आहे. या ब्रोकरेज फर्मने डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेडवर 3,700 रुपयांचा. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज शेअर राईज आफ्टर बोर्ड अप्रूव्ज ॲक्विजिशन ऑफ ट्रान्सफॉर्मर प्रोड्युसर वर्थ ₹293 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडला त्याच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. कशासाठी? कामत ट्रान्सफॉर्मर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 293 कोटी रुपयांमध्ये ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन कशासाठी होत आहे? तर वारी एनर्जीज लिमिटेडचा बिझनेस इन्क्रीज करण्यासाठी. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हा ॲक्विजिशन करंट ऑनगोईंग फायनान्शियल इयरमध्ये कंप्लीट होऊन जाईल. आणि मित्रांनो, कामत ट्रान्सफॉर्मर्स प्रायव्हेट लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2022 मध्ये टर्न ओव्हर होता 25.73 कोटी रुपयांचा. फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 54.41 कोटी रुपयाचा. तसेच फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 122.68 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केन्स सेमिकॉन ओपन्स चीफ डिझाईन सेंटर इन ओमान विथ इट्स IT मिनिस्ट्री. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडच्या
होलिओन सबसिडरी कंपनी केन्स सेमिकॉनने रविवारी ओमान या लोकेशनवर आपला पहिला ओव्हरसीस चीफ डिझाईन सेंटर ओपन केला. आणि मित्रांनो, या अपडेटवरून एक गोष्ट लक्षात येत आहे की केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आपला फ्युचर ओरिएंटेड बिझनेस जबरदस्तपणे इन्क्रीज करत आहे. डोमेस्टिक लेवलवरच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आपला फ्युचर ओरिएंटेड बिझनेस इन्क्रीज म्हणजे एक्सपांड करत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला तर बोलूया भारती एअरटेल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एअरटेल टीम अप विथ गुगल टू गिव्ह पोस्ट पेड वायफाय युजर्स फ्री 100 गिगावॅट क्लाउड स्टोरेज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडने आणि गुगलने पार्टनरशिपची अनाउन्समेंट केली आहे. कशासाठी? एअरटेलच्या पोस्ट पेड मोबाईल अँड वायफाय कस्टमर्सला गुगल वन क्लाउड स्टोरेज सबस्क्रिप्शन प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि मित्रांनो, या पार्टनरशिपच्या अंतर्गत 6 महिन्यासाठी 100 गिगावॅटचा गुगल वन क्लाउड स्टोरेज फ्री ऑफ कॉस्ट मिळेल एअरटेलच्या युजरला. चला तर बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत डायनॅमिक्स लिमिटेडने 27 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेड 27 मे 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला तर बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स बद्दल. तर मित्रांनो, पारस डिफेन्स शेअर टंबल आफ्टर प्रमोटर ऑफलोड स्टेक. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NSEच्या डेटानुसार पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे प्रमोटर शरद वीरजी शहा, अनिश मेहता आणि काजल भन्साली यांनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेडचे शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, NSEच्या डेटानुसार पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे प्रमोटर शरद वीरजी शहा, अमिश मेहता आणि काजल भन्साली यांनी 13.34 लाख शेअर सेल केले आहे. त्यातले शरद वीरजी शहा यांनी एकट्यांनी 9 लाख शेअर सेल केले आणि अनिश आणि काजल या दोन्हीने मिळून 2.17 लाख शेअर सेल केले आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये शरद वीरजी शहा यांची हिस्सेदारी आहे 18.05%. अमिश हेमंत मेहता यांची हिस्सेदारी आहे 3.53%. तसेच काजल हर्ष भन्साली यांची पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेडमध्ये हिस्सेदारी आहे 3.53%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.